नमस्कार. मी नमस्कार. आनंद गानू आज परत आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेलो आहे. आज आपल्याबरोबर अत्यंत महत्त्वाची अशी व्यक्ती आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर मनोज प्रभाकर कुलकर्णी. हे हाँगकाँगहून आहेत. मनोजजींचा आणि गर्जे मराठीचा संबंध अनेक वर्षाचा आहे आणि त्यांच्याकडनं आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले मिळतात, गाईडन्स मिळतो. त्यांची व्हिजन आणि ॲज अ यंग पर्सन हू आर हेल्पिंग अस टू टेक गर्जे मराठी फॉरवर्ड त्याच्यामध्ये मनोजजींचा निश्चितच समावेश होतो अँड हिज कॉन्ट्रीब्युशन फॉर गर्जे मराठी इज रिअली ग्रेट. तर मनोजजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे तुम्ही अँड बाय द वे ही हॅज डन PhD इन सप्लाय चेन मॅनेजमेंट आणि विशेष महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रॅज्युएशन केल्यानंतर मध्ये अनेक वर्ष गेल्यानंतर त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी ही PhD कंप्लीट केलेली आहे. म्हणजे घर सांभाळून नोकरी सांभाळून अत्यंत मोठ्या पोझिशनवरती नोकरी करून सुद्धा अलॉंग विथ दॅट ही हॅज मॅनेज दिस इन लास्ट 4 years. सो मनोजजी मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही हा जो तुमचा प्रवास आहे किंवा तुम्ही आयुष्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी केल्यात त्याच्याविषयी जर आमच्या गर्जे मराठीच्या आणि जगभरच्या मराठी लोकांशी जर तुमचा अनुभव ॲज वेल एज तुमचं नॉलेज शेअर केलं तर तो हेतू आहे. कारण काय हा GMG टॉकचा हेतूच असा आहे की गर्जे मराठी कशा चांगल्या आणि मोठ्या माणसांबरोबर असोसिएटेड आहे हे सगळ्यांना सांगायचं. त्याच्यातनं इतर लोक आपल्याला जॉईन होतील आणि आपल्या गर्जे मराठीला जे खरोखर वैश्विक किंवा ग्लोबल करायचं ते करण्यास आपल्याला मदत होईल. सो प्लीज सर टेक इट फ्रॉम मी हिअर आणि तुमचे जे काही शेअर करावं असं वाटेल गर्जे मराठीच्या लोकांबरोबर ते प्लीज सांगा आम्हाला. आनंदजी नमस्कार आणि माझी एवढी ओळख करून दिल्याबद्दल सगळ्यात आभार. आणि जर तुम्ही ही जी संधी दिली आहे की माझ्या विषयी किंवा मी जे काय आतापर्यंत केलं आणि मला आता पुढे काय करावं गर्जे मराठीच्या थ्रू हे वाटतं हे सांगायचं त्याबद्दल खरोखर तुमचे धन्यवाद. मी सुरुवात करीन अशा आहे की मी मुंबईचा आणि माझी शाळा अभि गोरेगावकर इंग्लिश स्कूल ही मराठी, त्यामुळे पहिली 10 वर्ष 10वी पर्यंत अगदी विज्ञान किंवा गणित हे विषय देखील मराठीतून होते. हे मुद्दामून सांगायचं कारण की भाषा आणि शिक्षणाचं माध्यम याविषयी बऱ्याचदा चर्चा होते किंवा प्रश्न असतात. तर मी मराठीतनं शिकलो. त्याच्यानंतर रुपारेल कॉलेज आणि मी इंजिनिअरिंग केलं सोमय्यामधनं प्रोडक्शन इंजिनिअरिंग मध्ये आणि मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये होतो. माझ्या गेल्या 30 वर्षाच्या प्रवासात मी आतापर्यंत सप्लाय चेन किंवा पूर्वी ज्याला परचेस म्हणायचे त्याच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये काम केलं. आणि अगदी थोडक्यात ह्या 30 वर्षाचा जर कालावधी बघितला तर पहिली 10 वर्ष महिंद्रा अँड महिंद्रा म्हणजे भारतीय कंपनी, नंतरची 10 वर्ष इमर्सन इलेक्ट्रिक ही बहुराष्ट्रीय अमेरिकन कंपनी आणि गेली 10हून जास्त वर्ष मी चायनीज कंपनी जी जॉन्सन इलेक्ट्रिक हाँगकाँग बेस्ड आहे या कंपनीत काम केलंय. त्यामुळे एक प्रत्येक देशाची आणि प्रत्येक कंपनीची त्या देशातल्या एक संस्कृती असते, कार्यसंस्कृती असते, त्याचा मला जवळून प्रत्यक्षपणे अनुभव घेता आला. 12 वर्षापूर्वी मी भारतातून हाँगकाँग शांघायला मूव्ह झालो. शांघायमध्ये गेलो अमेरिकन कंपनीमध्ये काम करण्यासाठी आणि त्यामुळे गेली 10-12 वर्ष चायना, हाँगकाँग या विभागात राहिल्यामुळे चीनी कार्यशैली किंवा त्यांची कार्य करण्याची पद्धत, त्यातले चांगले वाईट जे काही गोष्टी आहेत त्याचाही अगदी जवळून अनुभव आला. होतं काय बऱ्याचदा हल्ली चीन सारख्या देशाविषयी लोक एकतर माध्यमातनं बघतात की म्हणजे दूरदर्शनवर किंवा टीव्हीवर चॅनेलमध्ये किंवा ते एक प्रवासी म्हणून जातात किंवा भारतीय कंपन्यात भारतीय कार्यालयात काम करतात, बहुराष्ट्रीय कंपन्यात काम करतात. आणि मी देखील 2 वर्ष सुरुवातीला चीनमध्ये बहुराष्ट्रीय कंपनीतच काम केलं इमर्सन सारख्या. पण जेव्हा मी चीनी कंपनीत प्रत्यक्ष काम करायला लागलो तो अनुभव हा फार वेगळा होता. त्यामुळे चीनी कंपनीतला गेल्या 10 वर्षाचा अनुभव ही एक माझं महत्वाचं संचित आहे असं म्हणता येईल. आणि मी नेहमी म्हणतो की कोणाला जर त्याविषयी माहिती असेल, हवी असेल तर मी नेहमी कधीही ती शेअर करायला तयार असतो. तर अशा या 30 वर्षाच्या कालावधीत करिअरच्या दृष्टीने विचार केला तर माझा जनरल फोकस होता तो म्हणजे एशिया पॅसिफिकवर. कारण मी सुरुवातीला भारतात राहून भारताला रिप्रेझेंट करायचो आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष चीन, हाँगकाँग मध्ये काम करायला लागलो.
त्यामुळे एशिया पॅसिफिक देशांचा सखोल अभ्यास करण्याची गरज होती. मी सप्लाय चेन मध्ये आहे आणि माझं काम जे महत्वाचं आहे ते म्हणजे वेगवेगळे सप्लायर डेव्हलप करणं. इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये आहे आणि ऑटोमोटिव्ह म्हणा किंवा नॉन ऑटोमोटिव्ह म्हणा, आणि तिथे सप्लायर डेव्हलप करायचे म्हणजे तुम्हाला क्वालिटी आणि त्याचबरोबर कॉस्ट ह्या दोन्हीला बरोबर बॅलन्स साधून स्वस्तात स्वस्त आणि चांगल्यात चांगली क्वालिटी तुम्ही कशी मिळवू शकाल, आणि सप्लायर कडनं तुम्ही एखादा भाग पार्ट म्हणा किंवा रॉ मटेरियल म्हणा, स्टील, कॉपर, सिल्वर सारखं हे कसं आणाल आणि कंपनीला कसा फायदा होईल आणि कंपनी जे काही प्रॉडक्ट बनवेल ते जास्तीत जास्त चांगलं कसं बनेल आणि कमीत कमी कॉस्ट मध्ये, हा नेहमी विचार असल्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे बघताना एक सवय लागली की जास्तीत जास्त ऑप्टिमम ऑप्टिमम हा जो शब्द वापरला जातो, हा ऑप्टिमम लेवलवर आपण कसं. प्रोडक्शन इंजिनियर आहे त्यामुळे प्रोडक्शन इंजिनिअरचं एक बेसिक तत्व असतं, प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर आउटपुट अपॉन इनपुट. तुम्ही इनपुट काय देता, रिसोर्स काय देता आणि त्यातनं तुम्हाला आउटपुट काय मिळतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत बघताना खरंच आपण आपला वेळ देतो, पैसे देतो किंवा इतर काही आपली गोष्टी रिसोर्सेस देतो, त्यातनं आपल्याला आउटपुट मिळतं का, हा बघण्याचा दृष्टिकोन फक्त मग ऑफिसच्या कामापुरता न मर्यादित राहता तो सगळीकडेच वैयक्तिक जीवनात देखील वापरता यायला लागला. तर हे करता करताच मला स्वतःला, मी 10वी पर्यंत मराठीत शिकल्यामुळे मराठीची आवड होती, मराठी लिहिण्याची थोडीशी सवय होती. मराठी कार्यक्रमातनं भाग घ्यायची, दूरदर्शन असो किंवा रेडिओ असो, तिथे थोडी थोडी कधीतरी मिळेल तशी संधी मिळेल तसं जाण्याचा अनुभव होता. आणि शांघायला गेल्यानंतर मी शांघाय मराठी मंडळात इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. गेली नंतर काही दिवस गेल्यानंतर जवळजवळ 4-5 वर्ष म्हणजे मी शांघायमध्ये असताना ऑलमोस्ट 90% टाइम, 90% वेळ मी शांघाय मराठी मंडळाचा अध्यक्ष होतो आणि तो एक अत्यंत वेगळा अनुभव होता. आणि मग हाँगकाँगमध्ये आल्यानंतर गेली काही वर्ष हाँगकाँग महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षपदाचं देखील काम सांभाळले. सांगायची मजा म्हणजे हे तर तुम्ही देशाबाहेर असताना मराठीसाठी किंवा भारतीय म्हणून गोष्टी करतात, पण जेव्हा मी मुंबईत होतो तेव्हा आम्ही मुंबईच्या जवळ उपनगर जे आहे बोरिवलीच्या पुढे दहिसर, तिकडे राहायला गेलो आणि तिकडे देखील वस्ती नवीन होती, तेव्हा तो भाग डेव्हलप होत होता आणि तेव्हाही तिकडे मराठी माणसांना एकत्र करण्याची गरज आहे असं वाटलं. त्यामुळे 30-40 इमारतीतली जवळजवळ 150 कुटुंबांचा मी ग्रुप बनवलेला. हा मी 20-22 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. आणि तो ग्रुप देखील इतका ऍक्टिव्ह होता का अजूनही मी तिकडे गेलो दहिसरला मुंबईत की त्या ग्रुप मधली माणसं अजून भेटतात आणि त्यावेळेच्या आठवणी काढतात. आता ह्या ग्रुपचा फायदा असा झाला की सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक ह्या गोष्टींसाठी जे काही आपल्याला माहिती हवी असते नवीन देशात किंवा आपल्याला काही कॉन्टॅक्ट हवे असतात ते मिळायला. हे होता होता पुढची पायरी म्हणजे अंदाजे मला असं वाटतं 2-2.5 वर्षापूर्वी मला आनंद गानू सर भेटले आणि गरजे मराठी ह्या गोष्टीत, ह्या प्रकल्पात, ह्या संस्थेत मी इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलो. गरजे मराठीचं वैशिष्ट्य असं की म्हणजे मी स्वतः महाराष्ट्र मंडळात काम केलं असल्यामुळे आणि आता गरजे मराठीसाठी काम करत असल्यामुळे जिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक गोष्टी याबाबत महाराष्ट्र मंडळ काम करतं आणि जेव्हा तुम्ही व्यावसायिक गोष्टींकडे पाहता आणि गरजे मराठीचा हा जो काही प्लॅटफॉर्म निर्माण झालेला आहे त्याचा उपयोग इतका प्रचंड मोठ्या प्रमाणावर होणार आहे, हा मी जसजसं त्यात इन्व्हॉल्व्ह होतोय तसं लक्षात यायला लागतंय. आता याबाबत माझे स्वतःचे काही विचार आहेत, माझे काही प्लान आहेत आणि गानू सरांच्या मदतीने मला ते करायचे. आणि त्यातली 2-4 गोष्टी मी तुम्हाला इथे सांगेन. मी आत्ताच म्हटलं सप्लाय चेन आणि चीन किंवा एशिया पॅसिफिक देश हे 2 गोष्टी याबद्दल मी खरंच काहीतरी सांगू शकेन असं मला वाटतं किंवा माझे अनुभव तरी लोकांना शेअर करू शकेन. त्यात तिसरी गोष्ट अशी झाली की व्यावसायिक गोष्टीबद्दल मी बोललो, त्याच्यानंतर सामाजिक बोललो, तिसरी गोष्ट शैक्षणिक. माणसाने नेहमी स्वतःच शिकत राहायला पाहिजे असं मला तरी वाटतं. त्यामुळे मी इंजिनिअरिंग केल्यानंतर महिंद्रामध्ये असताना MBA केलं आणि बरेच वर्षाचं एक हे होतं, एक इच्छा होती की आपण PhD करू का, आपल्याला झेपेल का.
कारण सप्लाय चेनचा जॉब म्हणजे प्रचंड ट्रॅव्हल, म्हणजे अक्षरशः वर्षातनं 2दा तरी अमेरिका, युरोपमध्ये जायला पाहिजे. जपानमध्ये दर 3 महिन्याची ट्रिप होती. चीनमध्ये फिरा. त्याच वेळेस मी भारतातल्या माझ्या कंपनीचा जो काही सप्लाय चेनचा भाग आहे त्याला रिस्पॉन्सिबल होतो. त्यामुळे ट्रॅव्हल खूप. त्याच वेळेस मी महाराष्ट्र मंडळ हाँगकाँगचा अध्यक्ष होतो. त्यामुळे तिकडच्या कार्यक्रम अरेंज करण्यापासून त्या ऍडमिनिस्ट्रेशनच्या गोष्टी यात वेळ जात होता. पण ठरवलं नाही, आपण करूयाच आणि एकदा सुरू केल्यावर बघूया काय होतंय म्हणून. आणि म्हणून मी माझी पीएचडी चालू केली सप्लाय चेन मॅनेजमेंट मध्ये. आणि तो एक अनुभव वेगळा होता. 3 ते 3.5 वर्ष मला लागली ही पीएचडी पूर्ण करायला, डॉक्टरेट पूर्ण करायला. आणि मी विषय घेतलेला तो सप्लाय चेनचा, आणि माझा जो सॅम्पलिंग जो असतं रिसर्च करण्यामध्ये ते होतं चायनातले सप्लायर. हो. चीन मधल्या गोष्टींचा डेटा मिळणं तसं कठीण असतं. पण मी चायनातल्या जवळजवळ 150 ते 200 कंपन्यांचा जे ऑटोमोटिव्ह कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंगशी संबंधित आहे त्याचा डेटा मिळवू शकलो आणि त्याचं अनालिसिस करून काही निष्कर्ष काढू शकलो सप्लाय चेनवर. सप्लाय चेन बद्दल येस, सप्लाय चेन बद्दल आणखी एक सांगायचं झालं तर सध्याच्या स्थितीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपण या करोनाच्या काळात जगतोय. आणि आता करोनाच्या आधीचं आणि करोनाच्या नंतरचं जग हे वेगळं आहे असं म्हणतो. आणि त्यातलं एक क्षेत्र ज्याच्यावर खूप खूप परिणाम झालाय तो म्हणजे सप्लाय चेन. मी मजेत म्हणायचो की महिंद्रात असताना का आपण करतो ते शॉपिंग टू सोर्सिंग, आम्ही म्हणतो स्ट्रॅटेजिक सोर्सिंग. शॉपिंग टू सोर्सिंग ही जी प्रक्रिया आहे ही एक फार महत्वाची आहे. आणि आता सोर्सिंग नंतर जी सप्लाय चेनची गोष्ट आली आहे त्यामध्ये कितीतरी डायमेन्शन्स आहेत. मी सध्या कमोडिटी मॅनेजमेंट म्हणजे एखादं मटेरियल खरेदी करणं जसं असतं त्याचबरोबर फायनान्स बरोबर फार क्लोजली काम करावं लागतं. कारण कॅश फ्लो मॅनेजमेंट आहे, कमोडिटी हेजिंग आहे. मी गेली 3-4 वर्ष त्या प्रकल्पावर काम करतोय आणि कंपनीला कॅश फ्लो कसा मिळवून देता येईल जास्तीत जास्त सप्लाय चेन थ्रू ह्याचा प्रयत्न असतो. दुसरी गोष्ट असते ती आता अजून एक विषय आहे जो की वर्ड आहे म्हणजे सस्टेनेबिलिटी. आणि आता सध्या सस्टेनेबिलिटी वर इतकी गोष्टी चाललेल्या आहेत. पण सप्लाय चेन मधली सस्टेनेबिलिटी म्हणजे तुम्ही एखाद्या सप्लायरकडनं मटेरियल घेताय तर तो वर्षोनवर्ष तुम्हाला त्याच दर्जाचं आणि तुम्हाला हव्या त्या किमतीमध्ये कसं देईल. तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे डिजिटलायझेशन. डिजिटायझेशन म्हणजे प्राथमिक पायरी झाली डिजिटलायझेशन आणि ऑटोमेशन. आपण खूप ऐकतो का डिजिटलायझेशन ऑटोमेशन, पण प्रत्यक्षात किती झालंय. आणि एखादा ओईएम जो असतो ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर म्हणजे गाडी किंवा असं प्रॉडक्ट बनवणारी कंपनी, ते ज्यांच्याकडनं विकत घेतात ते टियर 1 कंपनी आणि ते ज्यांच्याकडनं विकत घेतात ते टियर 2 कंपनी. या संपूर्ण सप्लाय चेन मध्ये इतकी वेगवेगळी माणसं इन्व्हॉल्व्ह असतात आणि त्या सगळ्यांच्या कृतीचा परिणाम होत असतो. आणि या सगळ्यातनं सस्टेनेबिलिटी कशी साधता येईल ही एक फार महत्वाची गोष्ट आहे. यालाच एक दुसरं डायमेन्शन आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंटचं, पर्यावरणाचं. त्यामुळे ही सप्लाय चेन ही गोष्ट कॉम्प्लेक्स होत चालली आहे, कॉम्प्लिकेटेड होत चालली आहे. आणि त्याच्यावर खूप म्हणजे बरीच जण काम करतायत, पण तरीही त्याची एक भाषा, परिभाषा अगदी शास्त्रशुद्ध डिफाईन्ड नाहीये. कारण ते इतकं चेंज होतं, इव्हॉल्व्ह होतंय. म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मार्केटिंगची एक भाषा आहे, फायनान्सची एक भाषा आहे आणि ती वर्षोनवर्ष डेबिट आणि क्रेडिट हे डेबिट आणि क्रेडिटच राहत आहे. पण सप्लाय चेन मध्ये तुम्ही बघितलं तर गेल्या 20 वर्षाचं लिटरेचर बघा किंवा रिपोर्ट्स बघा, प्रत्येक वेळेस भाषा बदलते, परिभाषा बदलते, नवीन शब्द ऍड होत आहेत. आणि ह्याचं प्रत्येक देश किंवा एखादा विभाग बघितला तर त्याच्यावरनं ते बदलत जातं. तो हा एक इंटरेस्टिंग विषय आहे सप्लाय चेनचा. आणि त्यात मी जास्तीत जास्त काम करण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा सप्लाय चेन विषयी जर तुम्हाला काही माहिती हवी असेल, मी मगाशी म्हटलं चायना विषयी जर काही माहिती हवी असेल तर तसं सप्लाय चेन विषयी काही माहिती हवी असेल आणि जर मी तुम्हाला देऊ शकलो तर मी निश्चितच त्याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करेन. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर मनोज. म्हणजे तुम्ही आणखी एकच गोष्ट शेवटची सांगायची प्लीज सांगा ना, बोला ना. नाही सांगा ना, वी हॅव टाइम, नॉट अ प्रॉब्लेम. हा बोला, शेवटची गोष्ट.
शेवटची सांगायची होती का आणखी एक आनंद गरजे मराठीचा अत्यंत उपक्रम म्हणजे मेंटरिंग आणि लेवलवर आपण करू शकू. मी आमच्या कंपनीमध्ये या चिनी कंपनीत मेंटी प्रोग्राम रन करायचो आणि तो म्हणजे जर एखाद्या युनिव्हर्सिटीतनं मास्टर्स डिग्री करून जे आलेले कंपनीत जॉईन केलेली मुलं आहेत आणि ज्यांना कुठलाही अनुभव नाही त्यांच्यासाठी हा आम्ही 1-1.5 वर्षाचा मेंटरिंग प्रोग्राम करायचो. त्याला सुरुवात करायचो ते आमची करिअर कशी झाली असे 3-4 जण आम्ही सांगायचो. प्रत्येकाची दिशा वेगळी होती, विचार वेगळे होते, पण आम्ही इथपर्यंत कसे पोहोचलो आणि मग त्यांचा डेव्हलपमेंट प्लॅन कसा बनवायचा. पण ही तर मी म्हणेन का व्यावसायिक झाली, पण आता हाँगकाँगमध्ये राहतानाही अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील इतकी मेंटरिंगची गरज आहे आणि आता कोरोना नंतरच्या काळात तर ती आणखी वाढलेली. त्यामुळे ते एक व्यावसायिक तुम्हाला माहिती द्यायचीच असते. तुम्ही जिथे राहता तिथे भौगोलिक माहिती द्यायची असते, सामाजिक गोष्टी सांगायच्या असतात आणि त्याच वेळी थोडासा मानसिक आधार म्हणता येईल किंवा त्यांना मोटिवेशन देणं असेल, त्यांना काही वेळेस आधार देणं असेल, ही गोष्ट असते. त्यामुळे मेंटरिंग हा एक अत्यंत महत्वाचा भाग माझ्या मते झालेला आहे आणि ज्यांना काही थोडाफार अनुभव ज्यांनी मिळवला असेल त्यांनी तो शेअर करणं आणि नवीन पिढीला देणं महत्वाचं. त्यामुळे तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे मेंटरिंग. तर त्याच कोणाला काही माहिती हवी असेल किंवा काही मदत हवी असेल तर त्याबाबत देखील मी तयार असेन. आनंदजी, हे 3 गोष्टी चायना, सप्लाय चेन आणि मेंटरिंग याबद्दल जर काही माहिती किंवा काही मी मदत करू शकलो तर आय विल बी व्हेरी हॅपी. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मनोजजी. डॉक्टर मनोज, तुम्ही इतका कॉम्प्लेक्स विषय इतक्या साध्या आणि सहज कळणाऱ्या शब्दात सांगितलात. त्याचबरोबर तुम्ही काय ऑफर करू शकता हे सांगितलं. तर मी आमच्या गरजे मराठीशी कनेक्टेड असलेल्या किंवा आता हा इंटरव्ह्यू पाहते त्या सगळ्यांना सांगू शकेन की हाँगकाँग, चायनामध्ये काही तुम्हाला माहिती हवी असेल, शिक्षणाला जायचं असेल, नोकरी धंद्याला जायचं असेल, तुम्हाला जर काही तिकडे कॉन्टॅक्ट होऊन काही काम करायचं असेल तर गरजे मराठीकडे डॉक्टर मनोज सारखी माणसं आहेत. सो आपण याचा जरूर फायदा घ्यावा. आणि आता तुमचं बोलल्यावरती मला म्हणजे ऍक्च्युली आपली ओळख चांगली आहे, पण तुम्ही ज्या इतक्या चांगल्या शब्दात सांगितलं की व्हाय यू हॅव बिकम गुड गेट डॉक्टरेट इन म्हणजे PhD, ह्याचा सुद्धा अगदी निश्चित खात्री पडली की किती हुशार माणूस आहे. सो आमच्याशी आज बोलल्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि तुमच्या गरजे मराठीच्या असोसिएशनचा गरजे मराठीच्या मेंबर्सना निश्चित फायदा होईल अशी आशा करून तुमचे आजची मीटिंग संपवतो. थँक्यू व्हेरी मच.